नाही, अजूनही माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे आज त्यांना भेटल्यानंतर देखील मन हलून जातं जो प्रकार घडलेला आहे. म्हणजे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ऍक्सिडेंट होत असतं, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे. जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग, दुःख हे सगळं दिसत आहे. नाकवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं सगळं. आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते. असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता. जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे. आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा. नाही, एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यावर दाखल करून जेलमध्ये टाकू शकता, पण असं राक्षस असेल तर मग काय करायचं. हा मिहीर राजेश हा राक्षसच आहे. आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे. आम्ही तर आत्ता पण मी आता हे दुसऱ्यांदा म्हणजे FIR ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आत्ता पण मनाला धक्का बसतो. म्हणजे जवळपास 48 तासानंतर 60 तास ह्याच्यात त्याचं जे अल्पमोल आहे म्हणजे मध्ये जर वाचन केलं असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे. आपण पाहिलं असेल CCTV फुटेज पूर्ण आहे, इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे, मग 60 तास का लपायला दिलं. मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते, पण गृह जे खातं आहे, जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर अजून कुठे काही बोललेत का. महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे. मिहीर राजेश शहाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार. नाही, बघा हे सगळं ठीक आहे. हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहीर राजेश शाहवर बुलडोजर चालणार आहे का, त्याच्या घरावर चालणार आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहीर राजेश शाहच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर, हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. बिल्कुल, मैं और असलम शेख जी दोनों यहाँ आए हैं. उस दिन भी हम FIR में वहाँ जब वो दाखिल कर रहे थे और हम यही मांग कर रहे हैं कि इनको न्याय मिले. जो मिहीर राजेश शाह है जिन्होंने इनकी पत्नी को मर्डर किया, इनके पत्नी का, मैं ये नहीं कहूँगा कि एक्सीडेंट था, ये नहीं कहूँगा कि हिट एंड रन थी, ये मर्डर था. और मुझे लगता है कि सबसे कठोर शिक्षा जो है देश में वो इस मिहीर राजेश शाह को मिलनी चाहिए. जो बुलडोजर जस्टिस हर जगह ये रेजिम देने की कोशिश करता है, उनके घर पे अभी करके दिखाओ. BMC कार्रवाई नहीं, BMC किसी पे भी कार्रवाई कर सकती है, रास्ता जिसने बनाया, सीलिंग जिसने बनाया, लेकिन मिहीर राजेश शाह पे कार्रवाई होगी कि नहीं होगी ये BMC ने जवाब देना जरूरी है. उनके घर पे पहले बुलडोजर लेके जाओ. CCTV वगैरह किसने? जी बिल्कुल, उन्होंने न्याय की मांग की है, लेकिन उनके आंखों में अगर आप देखें तो उसी दिन की मेमोरीज दिखती है, गुस्सा दिखता है और दर्द दिखता है. और उस दिन भी मैं मिल चुका हूँ, आज भी, लेकिन देख नहीं पाते. I believe I have said this yesterday also in the assembly. This is not just a hit and run. This is not just an accident. This is a murder. Taking any victim, dragging her in the car for almost 2 kilometers and then reversing the car and dashing her again is an absolute outright murder. And I believe the strongest punishment in this country should be meted out to him. Sir, Times Now is... Sorry? See, the action can happen on anyone, but instead of anyone, I would like to see the bulldozer justice coming onto Miहीr Rajesh Shah's house. Sir, Times Now is continuously reporting on this case, hit and run case, which has turned out to be very fatal for this entire family. Now, Miहीr Shah, who is a son of Rajesh Shah, a Shinde Sena leader, that particular person was hiding in Thane. What is your take on it? Thane is a stronghold of CM Eknath Shinde. You know, on day one, we kept our political decency and we said we will not like to politicize this case. But the fact is, if the accused was allowed to run away and hide for 60 hours, now you start thinking whether there was any politics in this, whether there was any political patronage in this. I would want to see absolute action on this. The bulldozer justice that is meted out to people here and there, on slums, on other people, I would want to see that bulldozer justice happening in this case. So do you think that this is an entire conspiracy in this entire case, that there were attempts to cover this up? I will still believe
that there will be bulldozer justice, and I believe that there will be justice. I hope there will be justice. We are pursuing it. Aslam Sheikh ji, me, Hemangi Tai, all of us are here. We will be pursuing it, and when we form government, we will show what justice is. काल रस्त्याचा विषय आपण काढला होता की मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करणार होते, पण 2 वर्ष झाले नाही. आज विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला की जी कंपनी जिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तीच कंपनी आता ब्लॅकलिस्टेड झाली. अच्छा, बॉन्ड नाही मिळाले वाटतं त्यांच्याकडून, इलेक्ट्रल बॉन्ड. 2 वर्ष शांत बसलेले. पण आता तुम्ही पहा, आमच्या कोळीवाड्याचा पण रस्ता टेंडरिंग झाले, सगळं झालेलं आहे. इकडचा बाहेरचा रस्ता आम्ही रोज तिथे मागणी करत आहोत, पण या कोळीवाड्याचा रस्ता पण त्यांनी काँक्रिटीकरण सुरू नाही केलं अजून. का नाही केलंय? मुंबईत अनेक ठिकाणी असं केलंय. आम्ही किती वर्ष मग मागणी करायची? आता आमच्या सरकारांचं आम्ही करून घेऊच, पण तरी देखील इकडचा रस्ता जो आहे बाहेरचा, तो पण काँक्रिटीकरण नाही केलं. जी, पानी भर जाता है मुंबई के लोग आम इस पे मैं आपको वापस जवाब देता हूँ. इस पे मुझे प्रेस कॉन्फ्रेंस भी करनी है क्योंकि कई दस्तावेज मिले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.